आता पुढे पुढे त्यांना माहित पडेल कोण संपणार कोण नाही. हे जनतेच्या हातात असतात. कोणाच्या माणसाच्या हातात नसतात एक. आणि दुसरा, जे मी आमच्या पार्टीमध्ये जे बोललो होतो अस्सींचे साप, त्याला माहित नाही अस्सींचे साप कशाला म्हणतात. त्याला तसं तर काही कळतच नाही. दुर्भाग्य या गावाचा तो निवडून आला. एक अस्सींचे साप म्हणजे इनर आमचे जे आमच्या पाठीमध्ये राहून जे आमच्या विरोधात गद्दारी केली त्याबद्दल आम्ही बोललो. त्याला ते पण कळत नाही अस्सींचे साप काय म्हणतात, कोणाला काय म्हणतात. एक आणि कोणी कोणाला संपवणार, मी तुमच्या माध्यमातून सांगतो की लवकरच माहित पडेल कोण संपवणार आणि कोण राहणार राजकारणात. 25 लोकांना शब्द दिला आणि एकाच व्यक्तीला शब्द दिला विष्णू पाटील. हे तर हाच मूर्खपणा आहे ना त्यांचा. हे बघा, जोपर्यंत रिझर्वेशन निघत नाही तोपर्यंत कोणी त्या भाषा करू शकत नाही. आणि आमच्या पार्टीमध्ये आम्ही बोललो की आमचा अधिकार आहे, आमच्या लोकांना बोलू आम्ही, ते आमचा अधिकार आहे. जसं तुमचा अधिकार आहे तसं आमचा अधिकार आहे. मी बोललो खासदारांना 25 लोकांना हे करा. आणि म्हणजे त्यात ते म्हणजे मी काही म्हटलं तर त्याचा व्यक्तिगत घेतो का तो? त्याला काही कळतच तर नाही. आणि कोणाचं राजकारण संपेल लवकर माहित पडेल.